मीडिया से बातचीत के दौरान हर्षवर्धन सपकाळ ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर निशाना साधा। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री का नाम कथित एप्स्टाइन फाइल में आने की बात चर्चा में है और इसी पर स्पष्ट जवाब देना चाहिए। सपकाळ ने यह भी कहा कि नेताओं को अपना रोना नहीं रोना चाहिए, बल्कि जो भी मुद्दा है उसे खुलकर सामने रखना चाहिए और जनता को सच्चाई बतानी चाहिए। इसके अलावा उन्होंने इस बयान पर राजनीतिक हलचलें भी नजर आई। 12 वर्ष झाली, काँग्रेसचं जे काही पाप असेल नसेल ते धुणं तुमचं अजून धुणं धुतल्या गेलं नाही का? नेहरू, इंदिरा गांधी यांचं स्मरण हे अजूनही आपल्याला होत आहे का? आज वास्तविक पाहता असा एक प्रतिप्रश्न हा केला पाहिजे। मात्र 12 वर्ष झाल्यानंतरही आता जर देशाचे पंतप्रधान जर रडत असतील तर त्यांनी ते रडगाणं बंद करावं। एप्स्टाइन फाईल मध्ये असं काय दडलेलं आहे की ज्यामुळे तुम्ही घाबरता, ज्यामुळे तुम्ही सिलेंडर आहात, हे आता जगाला आणि महाराष्ट्राला आणि भारताला समजलेलं आहे। त्यामुळे आपण आपली जबाबदारी झटकू नका। सिंदूर ऑपरेशनच्या वेळेस देश म्हणून पुढे गेलो पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका होती। आखाती देशातील चालू असलेल्या युद्धातही भारताची जी चालत आलेली परंपरेने चालत आलेली जी परराष्ट्र नीती आहे त्या परराष्ट्र नीतीच्या अनुषंगाने पुढे जाण्याचा एक कुठेतरी आग्रह हा आज देशभरातून होत आहे आणि या संदर्भामध्ये जे खुली चर्चा आणि सर्व पक्षांनी एकत्र येऊन या संदर्भात भूमिका ठरवायला कुठली हरकत नाही। राहुल गांधी गुजरातला गेले म्हणून संसदेमध्ये जाऊन 25 मिनिटाचं एक निवेदन करून पंतप्रधान मोकळे झाले असं चालणार नाही। संसदेमध्ये त्याची चर्चा करा, एक दिवसभर चर्चा करा आणि त्या चर्चेतून लॉंग टर्म ज्या भूमिका आहे त्या भूमिका ठरवा। सरकारजवळ बहुमत आहे, हे चर्चेला का घाबरतात? महिला पुढे आल्या, माझ्या जीवितास कुठेतरी धोका होता असं हास्यास्पद विधान करून संसदेला पाठ दाखवून पळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपण पाहिले। त्यांनी अशा गंभीर विषयाच्या अनुषंगानं आता कुठेतरी जबाबदारी स्वीकारावी आणि देशामध्ये सिलेंडर गायब आणि नरेंद्र गायब ही जी चित्र आहे हे चित्रापासून कुठेतरी ना कुठे दिलासा मिळावा। नरेंद्र सिलेंडर होतोय हा जो संदेश जगभरात गेलेला आहे त्यातून त्यांनी देखील जबाबदारी आपली स्वीकारली पाहिजे।